आमरे अगं कुठे गेलतीस तू? आणि तुम्ही तिघं भिजलाय का? दादा काय झालं? जयदेव तुला सगळं नंतर सांगतो. हे बघ आधी अमरीला जरा शांत होते, जरा मोकळा श्वास घेऊ दे तिला. अरे पण दादा नेमकं झालंय काय? असं समज की जीवावर बेतलं होतं पण ते थोडक्यात निभावलं. आई तुम्ही घेऊन जावा त्याला. चला. सपनी बघितलं ना, ती किती भिजून आली होती. ती नक्की जीव द्यायला गेली असणार बघी. मी ते सत्याला काय करत होती? तिला वाचवायची. दर टायमाला त्यांच्यामध्ये तिला धावून जाते. मम्मी आपण तरी काय करणार आता त्याला? सत्यभाऊजीने तुमच्या विरोधात जायचा चंगच बांधलाय बघा. मला तर असं वाटतंय दोघं जण संसार थाटतील बघा तुमच्या नाकावर टिचून. काय करायला निघाली होतीस? एकदा पण हा विचार नाही आला तुझं काय झालं असतं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघितलं असतं. चुकले ग मी. माझं डोकं लय सैरा बाहेर चालत होत. मी काय करते ना माझं मलाच कळत होत. मम्मी सत्याभाऊजींच्या मनात जोपर्यंत त्या तिघींबद्दल कळवळ आहे का नाही, त्या तिघींना घराबाहेर काढणं लय अवघड आहे बघा. आणि जरी त्या तिघींना घराबाहेर काढलं तरी बी सत्याभाऊजी आणि एक जाऊबाई ह्यांच्यातला दुरावा संपत चाललाय बघा, कमी होत चाललाय. त्याचं काय करायचं? आज पण पाहिलंत ना, आमरीला बी ते दोघच घेऊन आले होते घरात. आणि सत्याभाऊजींचं असं वागणं बघून आता तर काय एक जोबांचं अजूनच प्रेम उतू जाईल त्यांच्यावरती. मला तर काय वाटतं माहितीये का, काही दिवसातच त्यांच्यामधला सगळा रुसवा, राग, फुगवा, गैरसमज सगळं काही दूर करून का नाही बाशिंग बांधून पाटावर उभे राहतील लग्नासाठी. आणि एक जाऊबाई का नाही तुमच्या नाकावर टिचून परत एकदा उंबरठा ओलांडून येतील बघा घरात. लिहून ठेवा. खबरदार जर माझ्या समोर पुन्हा असं बोलशील तर तुझ्या जिभेला डॉग देईल. जग इकडचं तिकडं जरी झालं ना तरी मी पुन्हा त्या दोघांचं लगीन होऊ देणार नाही. त्याच्यासाठी मला कुठल्या बी थराला जायचं असेल ना तर मी जाईल, पण ती नेबळट पुन्हा माझी सून होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मम्मी तसंच व्हायला पाहिजे बघा. मम्मी मला काय वाटतं लवकरात लवकर म्हणजे जेवढं लवकर शक्य आहे का नाही तुम्हाला घटस्फोटाचे पेपर बनवून घ्या बघा दोघांचे बी. आणि सत्याभाऊजींसाठी लग्नासाठी मुली बघायला बी सुरुवात करून टाका. तुमची राजकारणातली खुर्ची पणाला लागलीये असं समजून करा बघा. आमरे तू जीव द्यायला निघाली होतीस? आई आपण नंतर बोलूया. मंजू थांब, तू मध्ये बोलू नकोस. मला आता फक्त आमरीशी बोलायचंय. आई आमरे मंजूच्या मागणं तू राहिलीस आणि मला लई टेन्शन आलं होतं. वाटलं मुलगा असेल का मुलगी, कारण मुलीचं जगणं मी अनुभवत होते. तुझा जन्म झाला तेव्हाच मी माझ्या मनाशी नक्की केलं की माझ्या दोन्ही मुलींना मी खंबीरपणे जगायला शिकवणार. आणि तुम्हाला दोघींना मी खंबीरपणे जगायला शिकवलं. आमरे मंजू जरी थोरली असली तरी प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे उभी राहणारी माझी झाशीची राणी तू होतीस.
दुनियेच्या नजरेत फटकळ जरी असलीस तरी तुझ्या जागी तू ठाम होतीस. योग्य काय अयोग्य काय याची जाण असणारी माझी अमरी आज एवढी हातबल झाली, एवढी खचून गेली का जीव द्यायला निघाली.